नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने नागपुर मनपा बजट पर सवाल उठाते हुए कहा कि टैक्स बढ़ रहे हैं लेकिन जनता को सुविधाएं नहीं मिल रही। उन्होंने कचरा, खाली शिक्षक पद और पालिका स्कूलों की बदहाल व्यवस्था पर नाराजगी जताई। नए आयुक्त ने काम के बाद ही प्रतिक्रिया देने की बात कही। साथ ही नगर सेवकों की गद्दारी की जांच की मांग करते हुए कहा कि महाराष्ट्र में कानून का राज है, जहां एनकाउंटर जैसी स्थिति नहीं हो सकती। पाणीपट्टी आहे, यामुळे जनता त्रस्त आहे। जे आम्ही टॅक्सेस घेतो त्या टॅक्सेसच्या नुसार आम्ही सोयीसुविधा देतो का सामान्य जनतेला, हा मुख्य प्रश्न आहे। आज सगळ्या नागपूर शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे। ज्या कचरा कंपन्या पैसे लुटून घेऊन जात आहे त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे। म्हणजे कुठल्याही पुढाऱ्याने कोणत्याही मिटिंगमध्ये जरी सांगितलं परंतु त्यांचा कंत्राट रद्द होत नाही, त्याचं भुगतान या शहरातील जनतेला करावं लागून आज जागोजागी कचऱ्याची ढिगं पडलेली आहे। ते कचरा कंपनीचे कर्मचारी स्ट्राईकवर जातात तर मला वाटतं काय महानगरपालिकेजवळ निर्णय घ्यायची क्षमता उरलेली नाही का? एखाद्या कंपन्यांमुळे शहरातील जनता त्रस्त असेल, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असेल, स्वच्छतेचा अभाव असेल, अशा परिस्थितीतही नियंत्रण घेऊ शकत नाही। मला वाटते बजेटमध्ये जे तुम्ही पैसे ठेवले आहे त्या पैशाचा विल्हेवाट कसा लागणार आहे आणि त्यामधून सामान्य जनतेला काय सोयी मिळणार आहे याचा कुठलाही संबंध नाही असं मला वाटतं। तरी मनपाच्या शाळेची पटसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे। अनेक शाळा, मराठी शाळा बंद होत आहे, कसं पाहतो? मला वाटते महानगरपालिकेची शाळा ही सर्वसामान्य जनतेचा एक आधारस्तंभ आहे। आज आपण पाहतो की पहिल्या दुसऱ्या वर्गाची 30-40 हजार रुपये मोजावे लागतात आणि अशा परिस्थितीत महानगरपालिकेने आपला शाळेचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना, लोकांना या शहराचे आकर्षक केले पाहिजे। या शाळेमध्ये रिझल्ट चांगले आहे, येथे शैक्षणिक वातावरण आहे, तेव्हाच ती पटसंख्या वाढू शकेल। असं पाहून त्या कामी महानगरपालिका काय करते। हो, नागपूरचे जे नवीन पोलीस आयुक्त आहेत ते आज पदभार ग्रहण करतात आणि त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी अटेंड केला होता संघाचा, त्या संदर्भात त्यांच्याबद्दल खूप वाद सुरू आहे। मला असं वाटतं की नागपुरात अनेक आयुक्त येतात, 2-2.5 वर्षांचं नवीन आयुक्त येणारच आहे। आयुक्त आल्यानंतर तो कसं काम करतो, जर आयुक्त आल्यानंतर त्यांची भूमिका जी असेल त्या भूमिकेप्रमाणे आम्ही त्यांच्याशी वागू। आणि मला वाटतं की IAS IPS हा अधिकारी हा निष्पक्षच असला पाहिजे आणि निष्पक्षच राहतो अशी आमची माहिती आहे। परंतु इथे आल्यानंतर आपल्या निदर्शनास येईलच की ते कशा पद्धतीने काम करणार आहे, त्यावर मग आमची रिॲक्शन असते।